आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण संध्याकाळी जाळं टाकून मासेमारी करायला निघालो आहे. आपण कधी नेहमी शाही नदीवर जात असतो. आज शाही नदीवर न जाता काळू नदीवर जाणार आहेत. आपल्या जोडीला दोघं तिघं मित्र पण येणार आहेत आणि शक्यतो त्या नदीशी त्यांना जास्त माहिती असते, म्हणून त्यांना आपण जोडीला घेऊन जाणार आहोत. बघू आपल्याला किती मासे भेटतात तिथे. आता ते चला तर मित्रांनो, आपल्या जोडीला सुरेश रवींद्र वाटतं येणार आहे. त्यांची आपण वाट बघूया. पुलावर जाऊन इथं बघू जाळे त्यांच्या नदीला त्यांना जाळ टाकता येतात. आपण नदीची काही एवढी माहिती नाही, त्यामुळे जाळ टाकायला काही पाण्यामध्ये शिरणार नाही आणि इथे त्यांनाच माहिती असतं. संध्याकाळ पण झालंय मित्रांनो. ते संध्याकाळी खूप मासे भेटतात म्हणून आपण संध्याकाळीच निघालोय. चला तर नदीवर जाऊन बघूया आपल्याला किती मासे भेटतात ते. पुढचा व्हिडिओ नंतर. फायनली मित्रांनो आपण नदीवर पोचलोय. हे बघा, हे बघा, काळू नदीवर पोचलोय आणि आपल्याला आत्ता मासे कुठे लागतील ही जागा शोधायची आहे. कमीत कमी वेळेत जास्त मासे भेटले पाहिजे अशी जागा. चला तर बघूया आपल्याला कुठे मासे दिसतात भेटतात. आणि आपल्या जोडीला दोन मित्र पण आले, सुरेश आणि रवींद्र. हे दोन मित्र आले, त्यांना याची जास्त माहिती असते, त्यांना म्हणून मी घेऊन आलो आहे. आज आपल्या जोडीला दोघे आहेत. मित्रांनो बघूया आपल्याला मासे कुठे भेटतात जाळे टाकण्यासाठी. इथे काय मासे एवढं दिसत नाही. खवली मासा तर अजिबात समजत नाही, त्याच्यामुळे इथं जाळ टाकून आपल्याला काय उपयोग होणार नाही. हे बघा, अजिबात मासा एक पण दिसत नाही, त्याच्यामुळे इथं जाळ टाकून आपल्याला काय फायद्याचं ठरणार नाही. मळ्याचे मासे आहेत पण खवली मासा समजत नाही. हे बघा, इथं मळे मासे दिसतात फक्त, खवली मासा आपल्याला काही समजत नाही. हे बघा, खूप मळी मासा आहेत. हे बघा, तरी पण बघू आपण इथे जाळ टाकून बघूया किती मासे आपल्याला भेटतात ते. चला तर जाळे टाकायला सुरुवात करूया. बघा, मित्राने जाळ टाकायला घेतलं. याच्यानंतर आपण पहिल्या जागेवर जाळ टाकूया. इथे
बघू जाळं टाकून झालं आहे. आता आपलं अर्ध्या तासानंतर जाळं काढल्यानंतर बघू किती मासे भेटतात आपल्याला. ते कमीत कमी 20 मिनटं तरी आपल्याला ठेवावंच लागते. हे बघा, मोळी मासे आपल्याला 2 भेटलेत अजून. आता एकदम छोटे आहेत. बघू आपल्याला अजून किती भेटतात ते. हे बघा मित्रांनो, आपल्याला एक वाणजी लागलेली आहे. दाखव 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 मित्रांनो, सूरजच्या हातात एक वाणजी मासा आहे. बघा वाणजी लागलेली आहे. आता रवींद्राने काढायला घेतलाय. मार मार महाराज हे बघा, अजून 2 भेटले. तरी आपण बघू, अर्धा तास तरी जाळं ठेवून बघूया किती आपल्याला भेटतात. अजून अर्ध्या तासात ते आहेत ना, मासा आहेत ना. मित्रांनो, सुरेशने जाळं काढायला सुरुवात केली. मित्रांनो, जाळं काढून झालंय. बघू आपल्याला आता किती मासे भेटलेत. मासे काढल्यानंतर दाखवतो किती आहेत आपल्याला ते. नंतर आपण वरती जाळं टाकूया आपल्या पहिल्या जागेवर. बघू. हे बघा मित्रांनो, आतापर्यंत एवढे लागलेत. खूप मोठा मासे आहेत. हे बघा, मळी मासे. हे वरला राहिला एवढं उठाला. बघा खूप मोठा आले. काय हे बघा, माती आहे का? हां मित्रांनो, इथे पण जाळे टाकून ठेवलेत. आता आता शेवटचे जाळे आहेत. आता घरी जायचा वेळ झाला आहे. तरी बघू आपल्याला किती मासे इथे लागलेत ते. हे बघा, संध्याकाळी भरपूर मासे भेटतात. हे बघा असे वाणजी बोलतात आम्हाला आमच्याकडे. इथं पण आहेत का? हे बघा, इथं इथं पण 2 आहेत. हे बघा, हे बघा, इथं पण 2 आहेत. अजून पण असते. हे बघा, संध्याकाळी रवी पाणी पण लय थंड आहे. मीराला आणखी बोळ करून दिलं तर हे बघा, इथं पण आहे. आई ती चिंडी खूप मासे भेटलेत आपल्याला आता. देव ते बोळ करून दिलं होतं. हे बघा मित्रांनो, अजून एक वाणजे आहे. अजून भेटले. आज शक्यतो वाणज्या जास्त मिळाल्यात. हे बघा, वाय कुठं आहे ती बघायची आता. हे इथं काय आहे. सांग येत नो कार द्या. ही बघा किती मोठी मोठे आहे. हे बघा, इथं पण आहे एक. सगळे तेच मासे लागले जास्त करून वाटतं. वाणजी
हा बघा मित्रांनो, इथं पण एक आहे. आज बघ मित्रांनो, खूप मासे लागलेत आपल्याला. हे बघा, संध्याकाळी जे जाळं टाकल्यामुळे भरपूर मासे भेटतात. हे बघा सगळीकडे. हे मळे पण आहेत, ही खवली पण आहेत. हे बघा, 2 मळे पण आहेत. हे बघा, खवली मळे. इथं पण मोठे आहे. हां, याच्यात हा बघा, मळ्या किती मोठा आहे, लय मोठा आहे. हे बघा मित्रांनो, मग अशी तर एक होती, तिथं परत 2 लागल्या. हे बघा, हा. हे बघा मित्रांनो, इथं पण आहेत. बघू अजून किती भेटतात. आता फायनली एकदाच सगळी मासे काढून झाल्यावर दाखवतो किती मासे मिळतात ते. अजून आहेत. हे बघा, इथं पण 2 आहेत. मित्रांनो, आता शेवटी एकदाच सगळे मासे काढून झाल्यावर दाखवतो किती मिळालेत आपल्याला ते. मित्रांनो, एवढी मासे काढायला काय आपल्याला नदीवर जमणार नाही, आणि त्यात संध्याकाळ पण झाले, उशीर होईल. त्यापेक्षा आपण मासे काढायला घरीच घेऊन जाऊया, आणि मग नंतर तुम्हाला दाखवतो किती मासे आपल्याला मिळाले ते. हे बघा मित्रांनो, आपल्याला खूप मासे भेटलेत. मित्रांनो, एवढे मासे आपल्याला नदीवर काढायला शक्य झाले नसते, आणि घरी यायला पण उशीर झाला असता. त्याच्यामुळे मासे काढायला घरीच घेऊन आलो आहे. हे बघा, खूप मासे भेटलेत आपल्याला. मित्रांनो, तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तरी मित्रांनो, हा व्हिडिओ इथेच संपूया. भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.